आता सगळ्यांचीच दिवाळीच्या फराळाची गडबड चालू आहे व माझंही तसंच काहीच चालू आहे। इकडे ओवीसाठी सकाळ सकाळ नाश्ता बनवला आणि आज ओवीचे पप्पा ऑफिसला जात आहेत तर ओवीला देखील त्यांच्यासोबत जायचं आहे। आहो तर ऑफिसला गेले पण चला म्हटलं आज इन्स्टंट होणारी चकली बनवूयात। मग ओवीला कसं तर झोपी घातलं व दिवाळीच्या फराळापैकी सर्वांना जास्त आवडणारा पदार्थ म्हणजेच चकली, जो की आमच्याकडे देखील खूप आवडतो। पण जनरली सगळ्यांकडे जशी चकली बनवतात आम्ही देखील तशीच चकली बनवतो, पण यावेळी मी हे रेडीमेड चकली पीठ आणलं म्हटलं चला हे देखील आपण एकदा ट्राय करून बघू, कारण की मी सुद्धा हे पहिल्यांदाच यूज करणार आहे। सो या पॅकेटच्या मागे जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तेच फॉलो करून मी देखील ही चकली बनवलेली आहे। चकली तर बनवून झाली आणि इव्हिनिंगला आहो देखील लवकर आले आणि पावसाला देखील सुरुवात झाली होती। मग मस्त गरमागरम चहा एन्जॉय केला व इकडे फ्रेश होऊन दिवाळीच्या डेकोरेशनची तयारीला लागलो। ऍक्च्युली आम्ही दरवर्षीच लक्ष्मीपूजन नंतर दिवाळीला गावी जातो, पण यावर्षी थोडंसं लवकरच जाण्याचा प्लॅन आहे। पण म्हटलं जाण्याआधी इथलं डेकोरेशन वगैरे आवरून घेता येईल। मग मागच्या वर्षी जे काही सामान पॅक करून ठेवलं होतं ते वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि डेकोरेशनला सुरुवात केली। आणि माझी कंदील वगैरे क्लीन करून होईपर्यंत तिकडे आहोने डेकोरेशनला देखील सुरुवात केली होती। आणि पहा, संपूर्ण डेकोरेशन करून झाल्यानंतर असा काही लुक होता बाल्कनी। चला तर मग फायनली आमचं तर दिवाळीचं डेकोरेशन करून झालं। चलो बाय।